मत्ताईची चोकटली खबर 4वा अध्याय। तवा सैतानच्या हातनं येसूचं सत्व देखावसाठी भगवंताच्या आत्मेकून फैटानं त्याता धरून जावचा पल्ला। 40 दिहा 40 रात उपास राहिल्यावर त्याले भूक लागली। तवा सत्व देखावचा वाला झालेला सैतान त्याजवळ येऊन, तू भगवंताचा लेक राहिले ना, हे गोटेंता भाकरी होई जोग आज्ञा दे म्हणला। त्यासाठी येसू माणूस भाकरीनच नाही वाचपणी भगवंताच्या तोंडातून येवचे हरिके गोष्टीकून वाचते म्हणून लिहून हाये म्हणून जवाब दिला। तवा सैतान निरुंपक झालेले यरुशलेमचे हरपा त्यात धरून जाऊन गुडीचे वरता त्यात उभा करून असं म्हणला, तू भगवंताचा लेक राहिले ना, खलतू लाव। भगवंत तुझे बारेत आपणाचे दूतानले आज्ञा देते, तुझा तरपाय कवच गोटेले लागे नसला त्याहानी तू हातांकून उचलून धरतेत म्हणून लिहून हाये म्हणून त्याले सांगला। त्यासाठी येसू प्रभू झालेले तुझे भगवंताचा तू सत्व नाही देखाव म्हणून काही लिहून हाय म्हणून सैतांता म्हणला। आणि सैतान खूप उंच होचे के डोंगरावर त्यात धरून जाऊन हे कलीचे समदे राजवाड्यांता आणि त्यांचे महिमेता त्याले दाखवून असं म्हणला, तू उबड पडून माझी पूजा केले ना, हे समदेंता तुले देतो म्हणून त्याले सांगला। तवा येसू त्यात सैताना तू जाय, प्रभू झालेले तुझे भगवंताले तू आराधना करून त्याजच सेवा करावं म्हणून लिहून आहे म्हणून म्हणला। तवा सैतान त्यात सोडून देऊन गेल्यावर हे देखा भगवंताचे दूतानं येऊन त्याले सेवा केले। तवा येसू योहंता धरून बंदीखाने टाकले म्हणून ऐकून फिरून गलिलिया प्रांतमप गेला। नजरेत सोडून जेबुलोनु आणि नफ्ताली मनोचे देशांचे प्रांतलंप समुद्रचे जवळ रहोचे कपेर्नहूम मनोचे चारप येऊन तिथे जिनगणी केला। जेबुलोन मनोचे देशप जिनगणी करोचे वाले आणि गलिलिया समुद्राचे काटाना रहोचे नफ्ताली मनोचे देशप जिनगणी करोचे वाले योर्दानु नदीची थांगनु जिनगणी करोचे वाले आणि गलिलिया प्रांतमप जिनगणी करोचे वाले युद्धन नाही झाले वाले आणि आंध्रात रहोचे माणसं काही खूप मोठं उजड देखले। मरणाचे जागे पा आणि मरणाचे सावली पा रहोचे वालेंले काही उजड दिसला म्हणून प्रवक्ता झालेला यशयेकून बोललेली गोष्ट घडेजोग हे रकमीनं झाला। तव पण येसू स्वर्गती राज जवळ येऊन हाये, त्यासाठी मन बदला म्हणून सांगूत प्रचार करावले सुरू केला। येसू गलिलिया समुद्राच्या ओढाना चालूत राहतानी पेतरू मनाचा सिमोन आणि त्याचा भाऊ झालेला आंद्रेया समुद्र धार टाकावचा देखला। त्याने दोघी जना मास्त्र्या धरवचे वाले होते। थो त्यांता तुम्ही माझे मांग या, मी तुमता माणसांता धरवचे वालेवनी करतो म्हणून म्हणला। संगच त्याने आपणाचे झारांत सोडून देऊन त्याचे मांग गेले। येसू तेथून निघून जेबेदेईचा लेक झालेला याकोब आणि त्याचा भाऊ झालेला योहन मनोचे दोघी भाऊ आपणाचा बाप झालेला जेबेदेईच्या जवळ वोडेपा आपणाचे झारांता चोकट करत राहताना देखून तो त्यांता बोलवला। संगच त्याने आपणाचे वोडेता आणि आपणाचे बापात सोडून देऊन त्याचे मांग गेले। येसू युद्धन मीरावचे जागेंपा बोध करूत भगवंताचे राजवाड्याचे बारेतले चोकटले खबरीत प्रचार करूत आणि माणसांपण हर एक दुखनेंता आणि गिरेंत चोकट करूत समदे गलिलिया प्रांतमप फिरला। त्याचे बारेतली खबर समदे सिरिया प्रांतमप पगुरली। कितीक रकमीचे गिरेंकून गोसेंकून दुःख भोगले गिरेवाले समदेंता आणि भूत धरले वालेंता आणि फिट्स वालेंता आणि लकवा मारले रोगवालेंता त्यांनी त्याच्याजवळ धरून आल्यावर तो त्यांचा चोकट केला। आणि गलिलिया प्रांतमपणू आणि 10 प्रांत झाले, देकपोलीपणू आणि यरुशलेमचे हरपणू आणि युदयमनाचे प्रांतलंपणू आणि योर्दन नदीची थांगणू काही खूप जुग माणसांची मांदी त्याचे मांगा आली।